नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत। मग याआधी आपल्याला अपूर्णांक म्हणजे काय ते माहित पाहिजे। मग अपूर्णांक म्हणजे काय तर शब्दातच आहे आणि आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे। अपूर्णांक म्हणजे जो अंक अपूर्ण आहे त्याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक। बघा, अपूर्ण अधिक अंक, जो अंक अपूर्ण आहे त्याला आपण अपूर्णांक म्हणतो आणि जो अंक पूर्ण आहे त्याला आपण पूर्णांक म्हणतो। मग 1 2 3 4 5 यासारखे जे अंक आहेत ते पूर्ण आहेत म्हणून त्याला पूर्णांक। आणि 1/2 म्हणजे बघा, अंश आणि छेदामध्ये ज्याची हे केलेली असते, मांडणी केलेली असते त्याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक। आता बघा, इथे मी एक गोल घेतले किंवा एक चपाती किंवा एक गोल घेतले, त्या गोलाचे मी एकूण 2 भाग केले या पद्धतीने। त्यातला अर्धा भाग मी रंगवला। मग मी लिहिणार कसं, जेवढे भाग आहेत तेवढे आपण एकूण भाग खाली लिहितो आणि जेवढा भाग घेतलाय तो आपण अंशामध्ये लिहितो। म्हणजेच काय, 2 भागापैकी 1 भाग म्हणजेच किती, 1/2 त्याला आपण काय म्हणतो, अर्धा। मग हा पूर्ण आहे का नाही, त्याच पद्धतीने बघा, हा सुद्धा पाऊण भाग आहे। एकूण भाग आहे 4 भागापैकी मी 3च भाग घेतले, मग 3/4 म्हणजे 3/4 म्हणजे हा सुद्धा अपूर्ण आहे म्हणूनच याला काय म्हणायचं, अपूर्णांक। मग या अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करतोय पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण इथे 1-2-3 प्रकारची उदाहरणे घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। पहिल्यांदा आपण छेद समान असणाऱ्या अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ते पाहूया। बघा, 5/3 वजा 1/3 बरोबर किती विचारले। मग बघा, इथे जर आपण निरीक्षण केलं तर छेद समान आहे। छेद समान आहे म्हणून तो एकदाच लिहून घ्यायचा आहे। आता काय करायचं, ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस आपण अंशांची वजाबाकी करू शकतो। मग बघा, इथे 5 वजा 1, मग छेद आहे तसा 3 एकदा लिहून घ्यायचा, 5तून 1 गेले, किती राहिले, 4। मग आपल्या इथे उत्तर काय आले, 4/3, 4/3। आता दुसरा प्रश्न बघूया। आता इथे मात्र छेद समान आहे का नाही, मग आधी आपल्याला छेद समान करून घेतला पाहिजे। बघा, 7/4 वजा 5/12। आता इथे छेद समान नाही आहे, मग छेद समान करून घ्यायचा। मग बघा बरं, आता 4च्या पाड्यामध्ये 12 आहेत का, तर आहेत। 4 त्रिक 12 म्हणजे या 4ला जर आपण 3ने गुणलं तर छेद समान होतो। मग इथे काय करूया, 7/4 आहे तसं लिहून घेऊया, वजा 5/12। आता बघा, या 4ला जर मी 3ने गुणलं तर 4 त्रिक 12 होते। मग मी जर छेदाला 3ने गुणले तर अंशाला सुद्धा मी 3ने गुणून घेणार आहे, म्हणजे घ्यायचंच असतं। मग बघा, 7 त्रिक 21, 4 त्रिक 12 वजा 5/12 आहे तसं। बघा बरं, छेद समान झाला। आता काय करायचंय, छेद समान आहे म्हणून मी एकदाच लिहायचा आणि 21मधून 5 वजा करायचे म्हणजे 21 वजा 5 लिहायचं। बघा, इथे या पद्धतीने 21 वजा 5। मग बघा, आपण जर यांची बेरीज केली तर आपल्याला माहिती आहे 21मधून 5 गेले तर किती राहते, बाकी 16। मग आपलं उत्तर किती आले, 16/12। बघा, या पद्धतीनं अंश आपण छेद आपण समान करून घेतला आणि या अपूर्णांकांची काय केलेली आहे, वजाबाकी केलेली आहे। आता एक दुसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे। बघा, इथे 6/2 वजा 7/5। आता बघा, आपण जर याचा विचार केला तर 2च्या पाड्यामध्ये 5 नाही आहेत आणि 5च्या पाड्यामध्ये 2 नाही आहेत, म्हणजे छेद समान होतोय का, या पद्धतीने तर होत नाहीये। मग आता दुसरी पद्धत कोणती, बघा, आता या दोघांचं छेद समान करण्यासाठी आपण या अपूर्णांकाला, म्हणजे बघा मी आहे तसं लिहून घेतलं, 6/2 वजा 7/5 आहे तसा अपूर्णांक मी लिहून घेतलाय। या अपूर्णांकाला आपण याच्या छेदाने गुणायचे, म्हणजे ज्याच्या समोर जो दुसरा छेद आहे त्या छेदाने गुणायचे। मग बघा, 6/2ला 5ने गुणायचे। मग इथे मी गुणिले 5 आणि इथे मी गुणिले 5 करते। आता बघा, 7/5 आहे त्याला मी या 2ने गुणते, म्हणजे याच्या छेदाने गुणते। मग इथे गुणिले 2 आणि इथे खाली छेदामध्ये सुद्धा गुणिले 2। मग आता काय करूया, यांचा गुणाकार। बघा, 6×5 30, इथे लिहून घेतलं 30, 2×5 10, या दोघांचा गुणाकार केल्यावर आले 30/10। वजाचे इथे वजा लिहून घेऊया, 7×2 14, 5×2 10। बघा, या पद्धतीने यांचाही गुणाकार केला, 14/10 आलं। आता बघा, छेद समान झालेला आहे। मग छेद समान आहे म्हणून मग छेद एकदाच लिहून घेऊया। आता 30 वजा 14, मग आता डायरेक्ट करूया, 30तून 14 गेले तर किती राहतात, बघा 10तून 4 गेल्यावर इथे राहिले 6, आपण हातचा घेतो 16, किती राहिले 16।
मग 16/10 16/10 हे आपल्या या अपूर्णांकांची वजाबाकी आलेली आहे। पुढचं एक गणित घेऊया, तेही वेगळ्या पद्धतीचं आहे। बघा या पद्धतीनं आता गणित आहे 20/36 वजा 2/9। आता यांची वजाबाकी करायची आहे। आता आपण बघा 36च्या पड्यामध्ये 9 आहेत का नाही, आपण जर 36ला 9 ने भागलं तर 36ला हे गणित आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो। दोन्ही पद्धती सांगते, पहिली पद्धत बघूया। आता प्रत्येक वेळेस गुणाकारच करायचं का, तर नाही, गुणाकार केल्यावर उलट उत्तर वाढतं, त्यापेक्षा आपण जरा भागाकाराने जाऊया। बघा आपण 36ला कोणत्या संख्येने भागल्यावर 9 येईल, तर बघा इथे मी 20/36 आहे तसं लिहून घेते। 36ला जर आपण 4 ने भागलं तर 9 येते, मग मी छेदामध्ये जर 4 ने भागते तर मग मी अंशामध्ये पण 4 ने भागणार, वजा पुढचा अपूर्णांक आहे तसा लिहून घ्यायचा। आता बघा 20/4 केलं तर किती येतं 5, कारण आपल्याला माहिती आहे 4×5 = 20, मग इथे उत्तर किती आलंय 5। आता 36/4 केलं तर 4×9 = 36, मग इथे किती आलं 9 आलं, आणि वजा 2/9 आहे तसं, वजा 2/9 आहे तसं। आता बघा छेद समान आलाय, मग आपण अंशांची काय करू शकतो, वजाबाकी करू शकतो। मग 9 आहे तसं एकदा लिहून घ्यायचं आहे, 5तून 2 गेले किती आलं उत्तर 3 आलं। इथे भाग घालवायला तरीही चालतंय, बघा 3/9 हे आपलं उत्तर आलेलं आहे। इथे भाग घालूया, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, मग बघा भाग जातोय म्हणून आपलं इथे उत्तर काय आलं 1/3, 1/3 या अपूर्णांकांची वजाबाकी आले 1/3। बघा या पद्धतीनं। दुसरी पद्धत सांगते, बघा ही दुसरी पद्धत आहे, इथे मी स्टार करते म्हणजे ही दुसरी पद्धत, याच गणिताची दुसरी पद्धत। आता 20/36 आहे तसं लिहून घेते, 20/20 आहे तसं लिहून घेते, वजा 2/9। मग बघा या 9ला जर आपण 4 ने गुणलं तर 36 येतं, बरोबर आहे, म्हणजे छेद समान होतोय। मग जर छेदात 4 ने गुणले तर अंशाला पण 4 ने गुणून घेऊया, मग 20/36 आहे तसं लिहून घेतलं, वजा 2×4 = 8 आणि 9×4 = 36। बघा बरं इथे वजाबाकी आपली सेम आली, सॉरी छेद आपला सेम आलाय, मग छेद आहे तसं 36 लिहून घेऊया। 20तून जर आपण 8 वजा केले तर किती येतात 12, बघा मग आपलं उत्तर केले 12/36। आता इथे भाग जातोय, बघा 12×1 = 12, 12×3 = 36, मग आपलं उत्तर काय आलं 1/3। बघा याही पद्धतीने केलं तरी 1/3 उत्तर आले, आणि याही पद्धतीने केलं गुणाकाराने केलं तरी सुद्धा आपलं उत्तर तेच आलेलं आहे। म्हणजे प्रत्येक गणित सोडवताना अनेक पद्धती असतात, त्यातल्या आपल्याला कोणती पद्धत सोपी वाटते ती पद्धत आपण काय करायची असते, त्या पद्धतीने आपण गणित सोडवायचं असतं। पुढचं एक उदाहरण बघूया। आता इथे बघा 5/8 आहे वजा 3/5 आहे। आता इथे सुद्धा काय होतंय, छेद समान होत नाही आहे, 8च्या पड्यामध्ये 5 नाहीत, 5च्या पड्यामध्ये 8 नाहीत, म्हणजे 8ला भागलं तरी 5 मिळणार नाहीत, आणि 5ला गुणलं तरी 8 मिळणार नाहीत, म्हणजे कोणत्याही गुणाकार भागाकार या पद्धतीने केला तरी या पद्धतीने मात्र येत नाही। मग अशा वेळी काय करायचं, बघा आहे तसं लिहून घ्यायचं आहे गणित आधी, 5/8 थोडासा गॅप मी इथे सोडते, छेद वजा 3/5। आता गुणिले, इथे पण गुणिले, या दोघांना याच्या छेदाने गुणायचे, म्हणजे बघा इथे छेद किती यायचा 5 आहे, इथे पण 5 ने गुणलं, इथे पण 5 ने गुणलं। आता या अपूर्णांकाला या छेदाने गुणायचं आहे, या अपूर्णांकांच्या छेदाने गुणायचं किती आहे 8 आहे, या पद्धतीनं। मग बघा 5×5 = 25, 8×5 = 40, वजाचे इथे वजा, 3×8 = 24 आणि 5×8 = 40, छेद समान झाला तर हो झाला 40, मग 25 वजा 24, मग आपल्याला माहिती आहे 25 मधून 24 गेले तर किती राहतात 1 राहतो, आणि छेद आहे तसा, छेदामध्ये काही बदल होतो का नाही, मग आपलं उत्तर किती आले 1/40। या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकांची वजाबाकी वेगवेगळ्या पद्धतीने शिकलेली आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।